नमस्कार, मी संदीप मुठाळ, शेतकरी मित्रांनो, आजचा जो एरिया आहे, आज आलेलो मी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मुठ्ठा या गावी. आमचे जे हे चांडे मामा आहेत, चांडे मामाच्या शेतात आज मी पाणी पाण्यासाठी आलो होतो. यांचा विहिरीचा पॉईंट पाहिला, कारण की हे जे मुठ्ठा गाव आहे मित्रांनो, हे आमचं लोकल गाव आहे. आमच्या गावापासून काहीतरी किलोमीटरचं अंतरच आहे. त्याच्यामुळे इकडच्या एरियातला मी लोकलचाच माणूस आहे आणि इकडची सगळी जी मंडळी आहे यांचा माझ्यावर सगळा विश्वास आहे. आणि आमच्या चांडे मामाच्या शेतात आलो, इथं पॉईंट दिला, विहिरीचा पॉईंट चांगला निघाला, कारण की हे क्षेत्र सगळं पाण्याचं आहे आणि यांना पाणी बिन खूप लागणार आहे. त्याच्यामुळे हे सगळं क्षेत्र चेक केलं, त्यांना व्यवस्थित पॉईंट दिला, खडकाचं व्यवस्थित सांगितलं, कोणता खडक लागणार आहे, काय लागणार आहे, हे सगळं मी व्यवस्थित चांडे मामाला सांगितलं. कारण की यांनी जे आता गावाजवळ असून बिन मित्रांनो, काही लोकांना वाटते की मी काही लोकांचे फोन उचलत नाही, काही लोकांना टाइम देत नाही. पण मित्रांनो, परिस्थिती अशी आहे की मी सगळ्या मित्रांना, सगळ्या शेतकऱ्यांना टाइम एकखट्या नाही देऊ शकत. मी प्रत्येकाकडे जाणारच आहे, प्रत्येकाकडे फिरणारच आहे, प्रत्येकाचे पॉईंट पाहणारच आहे. पण मित्रांनो, सगळेजण तुम्ही समजून घ्या, कारण की एका गावात गेल्याच्या नंतर मला 3 ते 4 पॉईंट पाहण्यासाठी पूर्ण दिवस जाते. त्याच्यामुळे मी सगळे जे मित्र बांधव येतं, माझे फॉलोअर्स येतं, जे मला मनापासून बोलवण्याचं त्यांची इच्छा आहे, त्यांना मी एकच सांगू इच्छितो की सगळ्यांना टाइम भेटणारच आहे, पण प्रत्येकाला आजच किंवा उद्याच टाइम भेटणार नाही मित्रांनो. कारण की मला या गावातले पाहिले की दुसऱ्या गावातले पाहिजे येतं, तिसऱ्या गावातले पाहिजे येतं. त्याच्यामुळे सगळ्यांना टाइम भेटणारच आहे, सगळे जणांकडे मी येणारच आहे, सगळ्यांना मार्गदर्शन करणारच आहे. फक्त एवढं होईल की आज नाही उद्या, नाहीतर पुढच्या मंथमध्ये मी सगळ्याकडे येणारच आहे, सगळ्या जिल्ह्याला मी भेट देणारच आहे आणि सगळ्यांना व्यवस्थित समजून सांगणारच आहे. धन्यवाद मित्रांनो. जय जवान जय किसान.